महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चोरवणे गावच्या आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव 2 एप्रिल 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गावातील पुरातनकालीन श्री रामवरदायिनी देवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणार आहे। ही देवी 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत व सह्याद्री पर्वत रांगांवर विराजमान झालेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसले आहे। या निसर्गरम्य गावातील जागृत ग्रामदेवता श्री रामवरदायिनी देवी आदिशक्तीचे रूप म्हणून प्रसिद्ध आहे। देवीचे वार्षिक परंपरेने होणारे सणवार भक्तिभावाने श्रद्धेने साजरे केले जातात। देवीचे मंदिर हेमांडपंथी असून हे पाषाणी कोरीव काम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे। अशा या जागृत देवीची यात्रा गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणार आहे। सकाळी 8 वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा, सकाळी 9 ते 10 वाजता लाटेची पूजा व लाट पाडणे, सकाळी 10 ते 12 वाजता लाटेची मिरवणूक, दुपारी 12:30 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 6 वाजता लाट बगाडावर चढवणे, सायंकाळी 6 ते 7 वाजता देवीची महाआरती, रात्री 8 ते 9:30 वाजता महाप्रसाद, रात्री 9:30 ते 10:30 निमंत्रित पालख्यांचे आगमन, स्वागत, पालखी भेट, रात्री 10:30 ते 12 वाजता निमंत्रित पालख्यांसह श्री रामवरदायिनी मातेचा छबिना, पालखी प्रदक्षिणा, रात्री 12 वाजता आराध्य प्राप्ती प्रस्तुत, शाहीर रत्नाकर महाकाल यांचा लोकनाट्य तमाशा। हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा। चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी आणि सभासद व ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव सह तृप्ती भोईर, खेड।